द 5 इयर टेस्ट, म्युच्युअल फंड निवडण्याची खरी पद्धत. लोक सगळ्यात मोठी चूक कुठे करतात? फंड सिलेक्ट करताना 1 इयर रिटर्नचा परफॉर्मन्स पाहून फंड सिलेक्ट करतात. ही फंड सिलेक्ट नसून लॉटरी सिलेक्ट करण्याची पद्धत आहे. म्युच्युअल फंड ॲनालाइज करण्यासाठी खरी पद्धत आहे 5 इयर रोलिंग रिटर्न टेस्ट. कशासाठी? कारण मार्केटमध्ये 1 इयर विनर नेक्स्ट इयर लूजर होऊ शकतो. चला तर एक उदाहरण पाहूया. 2021मध्ये एका मिड कॅप फंडने अप्रॉक्सिमेटली 60% रिटर्न दिले आणि सगळे गुंतवणूकदारांनी त्या फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि नेक्स्ट इयरला तो फंड बॉटम परफॉर्मर राहिला. सगळे गुंतवणूकदार फ्रस्ट्रेटेड झाले. का? तर त्यांनी 1 इयर रिटर्न पाहून गुंतवणूक केली, 5 इयर रिटर्न न पाहता. 5 इयर रोलिंग रिटर्नमध्ये काय दाखवतात? नंबर 1, फंड कन्सिस्टंट परफॉर्म करतोय का? नंबर 2, मार्केट वर खाली जरी झालं तरी परफॉर्मन्स स्टेबल आहे का? नंबर 3, फंडाचा ड्रॉडाऊन रेशो कसा आहे? आणि नंबर 4, फंड मॅनेजर कन्सिस्टंट आहेत का? म्युच्युअल फंड म्हणजे 100 मीटरची रेस नव्हे तर 42 किलोमीटरचा मॅरेथॉन आहे. शॉर्ट टर्म स्पीड बघून लॉंग टर्मसाठी धावपटू निवडू नका. इन्व्हेस्टमेंट रूल: परफॉर्मन्स पाहू नका, कन्सिस्टंट परफॉर्मन्स पहा. धन्यवाद.